28 तारखेला होणारा पेपर आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेलाच फुटला भिवंडी ठाणे या ठिकाणी. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप गोंधळ उडाला आहे आणि या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची दिशाही कदाचित चुकू शकते. तर विद्यार्थ्यांनो, ती दिशा चुकू देऊ नका. तुमचा अभ्यास तसाच चालू ठेवा. फक्त एक सकारात्मक अशी भावना ठेवा की जे झालं त्यामधून तुम्हाला आणखी काही दिवस अभ्यासासाठी जास्त मिळाले. त्यामुळे या दिवसांचा फायदा घ्या आणि जे दिवस जास्त मिळालेले आहेत त्यामध्ये तुम्ही आणखी अभ्यास करू शकता. असा पॉझिटिव्ह विचार जर तुम्ही केला तर तुमच्या यशामध्ये, पेपरच्या मार्कांमध्ये आणखी भर पडणार आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास सोडू नका आणि अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. जोपर्यंत पेपरची एक निश्चित तशी तारीख येत नाही तोपर्यंत कंटिन्यू अभ्यास करा. TET पेपर फुटी झाल्यापासून प्रसारमाध्यमांवर 6 जुलै ही तारीख फिरत आहे. परंतु विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे की प्रसारमाध्यमांवर फिरणाऱ्या अशा पत्रकावर विश्वास न ठेवता तुम्ही सरळ सरळ जे आपली TETची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जी माहिती येते त्यावर विश्वास ठेवा. इतरत्र विश्वास ठेवू नका, कारण खोट्या बातम्या सर्वत्र पसरत आहे आणि ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. तसे होऊ नये त्यासाठी वेबसाईटवर वेळोवेळी चेक करत राहा, योग्य माहितीशी कनेक्टेड राहा.